टीचिंग आपण हे खूप दिवसापासून करत आलेलो आहोत. जे पारंपरिक शिक्षण पद्धती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खडू आणि फळा याचा आपण वापर करतो, पेन आणि पेपर याचा आपण वापर करतो. तर त्याच्यामध्ये जो झाला होता बदल, की साधारण ऑडिओ व्हिज्युअल मध्ये तुम्ही काही चांगली चित्र घेऊ शकता, त्याच्या स्लाइड्स तयार करू शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं सांगता येईल, तर याच्याकरता ही पद्धती आली आहे. आणि याचा वापर साधारणपणे शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षात चांगल्या पद्धतीनं आपण करत आलेलो आहोत. आता आपल्याला एक घटना आठवत असेल बघा, 11 सप्टेंबर 2001 ला ज्यावेळेला ट्विन टॉवर वरती अटॅक झाला, त्यावेळेला सगळे सिक्युरिटी रिफॉर्मच झाले. म्हणजे सुरक्षा व्यवस्थेमध्ये इतके बदल झाले, सुरक्षा व्यवस्थेबद्दल इतकी चर्चा व्हायला लागली, की अमेरिकेसारख्या ठिकाणी मग आणखीन काय करायला पाहिजे. तर एक्झॅक्टली आज कोविड-19 मुळे ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. ऑडिओ व्हिज्युअल टीचिंग आपण करत होतो, पण त्याच्या बरोबरीने झालेले खूप महत्वाचे बदल आपल्याला या. आता मी एक टीचर म्हणून मला काय जास्तीत जास्त जाणवलं, की आम्ही ऑडिओ व्हिज्युअल टीचिंग करत होतो, पण त्याचबरोबर बाकीच्या शैक्षणिक ऍक्टिव्हिटीज 23 मार्चला हा लॉकडाऊन पिरियड आला आणि त्याच्यानंतरचा जो पिरियड आमचा होता, की आमच्या परीक्षा होत्या, पूर्वपरीक्षा आम्हाला घ्यायच्या होत्या. याचं जे काही टाइम टेबल होतं, आपण कशा परीक्षा घेणार आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मग ऑनलाईन एक्झाम आम्ही पहिल्यांदा घेतल्या. तर ह्या ऑनलाईन एक्झाम परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांची सुद्धा कसोटी होती. कारण मेडिकल क्षेत्रामध्ये ऑनलाईन परीक्षा घेणं आणि त्यातल्या त्यात प्रॅक्टिकल परीक्षा म्हणजे हे एक फार मोठं आव्हान आहे. त्यामुळे त्या परीक्षा घेत असताना 3 तासाचा असतो तो पेपर आपल्याला मुलांपर्यंत लिंक फॉर्म करून पाठवतो आपण, मग ते उत्तरं लिहितात. त्याच्यानंतर त्यांनी तो हे स्कॅन करायचे असतात त्या कॉपीज आणि त्या अपलोड करायच्या असतात. म्हणजे ही सगळी जी प्रोसेस असते ती विद्यार्थ्यांना समजावून सांगून, पालकांना समजावून सांगून, पालकांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या केल्या, या शिक्षण क्षेत्रातली फार मोठी गोष्ट आपण केली. बाहेरच्या देशांमध्ये ह्या नियमित होत असतात, पण आपल्याकडे हे एक मोठं आव्हान होतं आणि आपण ते केलं. आपण टेक्नॉलॉजीची जेव्हा गोष्ट करतो त्यावेळेला आता ह्या गोष्टी आलेल्या नाहीयेत. ह्या 10 ते 11 वर्षापासून चालतच आहेत. पण आपण चालूच आहेत. पण आपण त्याचा अवलंब केला नाही, किंबहुना आपण ते इतकं सिरियसली नाही घेतलं. की आपल्याकडे जितके 100% शिक्षक आहेत त्याच्यातल्या 10% शिक्षकांनी हे सिरियसली घेतलं आणि ते त्या गोष्टी करत होत्या. पण आज अशी वेळ आली की 100% शिक्षकांना ह्या गोष्टी शिकून घेऊन त्या केल्या गेल्या पाहिजेत. आता ह्या टीचिंग बरोबर बाकीचे जे काही प्रेझेंटेशन्स असतील, सेमिनार असतील, व्हायवाज असतील, ह्या सगळ्या ऑनलाईन कंडक्ट केल्या. म्हणजे स्टुडंटना सुद्धा हे एक वेगळं ट्रेनिंग होतं याबाबतचं. आमच्याकडे एक टीचर पॅरेंट्स मीटिंग असते, तर लोकांना इतक्या लांबून उत्तर प्रदेश, बिहार, खूप जम्मू काश्मीर या ठिकाणाहून आपल्या मुलाची टीचर पॅरेंट मीटिंग करण्यासाठी यायला लागायचं. इतका प्रवास, तो इतका खर्च. पण पहिल्यांदा आम्ही पॅरेंट्स बरोबर झूम मीटिंग घेतल्या आणि त्या अतिशय यशस्वीरित्या पार पडल्या आणि पालक सुद्धा खुश झाले की त्यांना म्हणजे त्यांचा व्याप सांभाळून या गोष्टी त्यांना करता आल्या. त्याच्यामुळे ते सुद्धा खुश होते. तर या टीचिंग बरोबरच शिक्षण क्षेत्रात इतर ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये बदल झाला आणि तो सगळ्यांनी तो व्यवस्थित केल्यामुळे फायदेशीरही ठरला. त्याच्यामुळे फार कोणाचं नुकसान हायर एज्युकेशन मध्ये तरी तसं झालेलं नाही असं मला वाटतंय. पण आता झालेला बदल हा तात्कालिक ठरेल की कायमस्वरूपी त्याचा वापर केला जाईल असं वाटतं तुम्हाला? माझं तर असं मत आहे की आपण कायमस्वरूपीच हा बदल आपल्यामध्ये केला पाहिजे आणि ते आपल्या हिताचं आहे. कारण त्याच्यासाठी निर्माण होणाऱ्या ज्या काही संधी आहेत, ह्या गोष्टी आपण जर काही टेक्नॉलॉजी आपण जर वापरली नाही तर आपल्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. कारण मी आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते की ज्या वेळेला आपण विचार करतो की पूर्वी आपण विचार करायचो बघा की खेड्यातली सुद्धा मुलगी असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी ठेवताना सुद्धा पालकांना खूप विचार करायला लागायचा. पैशाचा विचार करायला लागायचा, सिक्युरिटीचा विचार करायला लागायचा. पण आज त्या गोष्टी कुठेतरी कट होताना दिसतात.
की आज एकाच क्लासरूम मध्ये आपण ज्यांचं हवं आहे त्यांचं लेक्चर तुम्ही ऐका. त्याच्यासाठी एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी, ऍडमिशन घेण्यासाठी गरज नाही. तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून कायमस्वरूपी आपल्याला हा बदल करावा लागेल. माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा प्राथमिक शिक्षणामध्ये सेल्फ लर्निंगची आता ही जी सिस्टम येईल ती तितकीशी संयुक्तिक आहे असं वाटतं का तुम्हाला, किंवा ते आता तुम्ही स्वतः अध्ययन, ज्याला आपण सेल्फ स्टडी असं म्हणतो, अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण एखादी गोष्ट वर्गामध्ये शिकवून आपण कितपत सांगू शकतो. साधारण 1 तासाचं आपल्याला लेक्चर असतं आणि त्याच्यामध्ये 100 विद्यार्थी असतात आणि त्या 100 विद्यार्थ्यांना पूर्ण सगळ्या क्लासला कॉन्सन्ट्रेशन करून आपण ज्या वेळेला शिकवत असतो त्यावेळेला इतक्या डेप्थ मध्ये नाही जाता येत आपल्याला. तर एखाद्या विद्यार्थ्याला ती संकल्पना समजून सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये स्व अध्ययनाची वृत्ती असली पाहिजे. तरच तो बाकीच्या काय काय सोर्सेस आहेत, की बाबा शिक्षकांनी हे सांगितलंय तर याच्या पुढचा भाग मला कुठे वाचता येईल, याच्यामध्ये याची सखोल माहिती आपल्याला कशी घेता येईल. त्याच्यामुळे काय होईल, स्टुडंटला स्वतः अभ्यास करताना स्वतःची एक गोडी निर्माण होते आणि एकदा त्याला स्वतःची गोडी निर्माण झाली की तो त्याच्या पुढची जी क्षेत्र आहेत ती उलगडायला लागतो आणि याच्यानंतर मला काय करायला पाहिजे, याच्यानंतर मला काय करायला पाहिजे. आणि हळूहळू असा जेव्हा त्या विद्यार्थ्याचा प्रवास होतो त्यावेळेला त्याला कोणत्या क्षेत्रात नक्की आवड आहे हे समजायला लागतं. आजकाल आपण बऱ्याच वेळेला बघतो की पालकांना असं वाटतं की मेडिकल आणि इंजिनिअरिंग ही 2च फील्ड चांगली आहेत आणि बाकीच्या फील्ड्स कडे मुलांनी जाऊ नये. आणि आता या 10-1 वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षा हे त्याच्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. मी आपल्याकडचा हा महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, इतर आपल्या महाराष्ट्रातला विभागाचा विचार करून आपल्याला सांगते. तर इतर सगळ्या गोष्टी ज्यावेळेला हे सेल्फ स्टडी करतात, स्वतः स्व अध्ययन करतात, त्यावेळेला त्यांना ह्या गोष्टी कळू शकतात. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचा इंटरेस्ट काय आहे आणि ज्या वेळेला त्याला जे पाहिजे तेव्हा तो करत असतो त्यावेळेला तो अतिशय उत्तम रीतीने करू शकतो. आणि सेल्फ स्टडी आता इतकी टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही तुमच्या घरी बसून करू शकता, कोणत्याही जागेमध्ये बसून करू शकता, तुमच्या आवडीच्या गोष्टी त्याच्यावरती करू शकता. म्हणजे हे जे आहे ना, तुमची शिकण्याची जी प्रक्रिया आहे याचा वेग वाढवते. त्याच्यामुळे सेल्फ स्टडी ही खूपच गरजेची आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये, ज्याच्यामुळे क्षमता वाढते त्या विद्यार्थ्यांची. आणि जे काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस त्यांनी वापरायला शिकलं पाहिजे. हे करत असताना दुसऱ्या बाजूला, कारण की टेक्नॉलॉजी आहे तसे ऍडव्हान्टेज आहेत तसे डिसएडव्हान्टेज देखील आहेत, की प्राथमिक शिक्षणामध्ये असणाऱ्या मुलांच्या किंवा त्या पिढीच्या हातामध्ये ज्या वेळेला जी नियंत्रित असणार नाही अशी माहिती आहे सगळी इंटरनेटवर असणारी, अशा माहितीचा सोर्स ज्यावेळेला आपण उपलब्ध करून देतोय त्यावेळेला ते तितकं सुरक्षित आहे असं वाटतं का तुम्हाला, किंवा त्याबद्दल काही प्रिकॉशन्स आपण घ्यायला लागतील? नाही, आता आपण जेव्हा असा विचार करतो ना तेव्हा मला असं वाटतं की शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक वेगळा विचार केला पाहिजे. शाळेतले विद्यार्थी आणि टेक्नॉलॉजी आणि त्याच्याकरता असणाऱ्या ज्या काही त्यांच्या सिक्युरिटीच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. मी असं नाही म्हणणार की शाळांच्या बाबतीत आपण टोटली टेक्नॉलॉजीकडे जाऊ शकतो, कारण आजही शाळा ही खूप महत्वाची आहे. कारण आपण बघितलं असेल की आपण एक सोशल अॅनिमल आहोत, त्यामुळे शाळा ही खूप महत्वाची आहे. त्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे, विद्यार्थिनींनी गेलं पाहिजे, 4 मित्रांमध्ये राहणं, गोष्टी शेअर करणं आणि एक व्हॅल्यूज आपण म्हणतो जो शिक्षक शिकवत असतो, या गोष्टी ऑनलाईन येऊ शकत नाहीत. आता ऑनलाईन टेक्नॉलॉजीचे सुद्धा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहेत, पण आजचा विचार करता ऍडव्हान्टेजेस खूप आहेत, त्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. तुम्ही स्कूल लेवलचा एक वेगळाच विचार होऊ शकतो, हा आपण मिक्स नाही करू शकत. शाळेंच्या मध्ये देखील आता सोशल डिस्टन्सिंग जर फॉलो करायचं असेल तर ज्या वर्गामध्ये आपण 60 विद्यार्थी बसवायचो तिथे 30च बसतील, पण त्याच्यामध्ये पुन्हा या ठिकाणी बरेचसे चेंजेस होतील. तर हे चेंजेस स्वीकारण्यासाठी आपली व्यवस्था तेवढी सक्षम आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे विद्यार्थी संख्या वाढेल किंवा आहे त्या विद्यार्थी संख्येला जास्त जागा उपलब्ध करावी लागेल, शिफ्ट वाढवाव्या लागतील, तर हे प्रॅक्टिकली हो, शक्य आहे असं वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये?
मला थोडं प्रॅक्टिकली, कारण प्रत्येक हे इन्स्टिट्यूट वरती डिपेंड करेल की ज्या काही इन्स्टिट्यूट शाळा चालवतात, गव्हर्नमेंटच्या शाळा चालतात, आता त्या किती एरिया, किती क्षेत्रामध्ये चालतात. आणि जर शक्य नसेल तर आपल्याला त्या शाळा शिफ्ट मध्ये कराव्या लागतील. पण शिफ्ट मध्ये करत असताना सुद्धा मुलांच्या मानसिकतेवर किंवा क्षमतेवर परिणाम होणार नाही असे त्याचे टायमिंग आपल्याला करावे लागतील. मग त्याच्याकरता तुम्ही 25% ऑनलाईन मुलांसाठी पण जाऊ शकता, कारण मुलांसाठी सुद्धा आता खूप चांगले ऍप आलेले आहेत. या आपल्याला प्लॅन करावा लागेल की कोणत्या गोष्टी आपण ऑनलाईन घ्यायच्या, कोणत्या गोष्टी आपल्याला क्लासरूम मध्ये घ्यायच्या आहेत. तर असं तुम्हाला काहीतरी एक संयुक्तिक ठरवावं लागेल. कारण आता मला असं म्हणायचं आहे की या 5-6 वर्षामध्ये मुलं सुद्धा स्मार्टफोन इतक्या व्यवस्थित वापरतात की मोठ्यांना शिकायला लागतं त्यांच्याकडून. त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी त्यांना अडॉप्ट करताना फार जड जाईल असं मला वाटत नाही. म्हणजे आज खरी गरज शिक्षकांनी शिकायची आहे असं मला कुठंतरी वाटायला लागलंय. कारण मुलं ही फार फास्ट घेत असतात. आता ह्या ज्या काही प्रिव्हेंटिव्ह प्रोटोकॉल बद्दल तुम्ही बोलता आहात त्या जरा अवघडच होणार आहेत. कारण मुलांचा एज ग्रुप तुम्ही बघितला तर त्यांना मास्क वापरा म्हणजे हे फार काळ ते करू शकत नाहीत. सोशल डिस्टन्स ठेवा, की जसा त्यांचा एज ग्रुप असेल त्याचा सिरियसनेस त्यांना नसतो. आपल्यालाच आज किती सिरियसनेस आहे अजून बघा, कारण आजही आपण किती गर्दी बाजारामध्ये बघतो, भाजी घेताना किती गर्दी झालेली बघतो, किती ठिकाणी मोठी लोक सोशल डिस्टन्स वापरत नाहीत. म्हणजे हे मुलांकडनं करून घेताना थोडीशी सर्कस होणार आहे. एकंदर आपल्याला हे शाळेमध्ये थोडंसं कठीण जाईल, कारण आपल्याकडे जर तितकी जागा नसेल तर ते थोडंसं अवघड होईल असं मला वाटतंय. एकंदरीत मॅडम या ठिकाणी हा जो प्रवास आहे आपला शिक्षणाचा, म्हणजे आधुनिकीकरण ते अत्याधुनिकीकरण, जे आपण ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन शिकणारी शिक्षण व्यवस्था ते आता आपण क्लासरूम लेस टीचिंग पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत असं म्हणतोय आपण, अजून 100% जरी झाली नाही तरी त्याच्या बाबतीत. तर काय वाटतं व्हर्च्युअल एज्युकेशन बद्दल, काय मत आहे तुमचं, कसं आहे हा प्रवास, काय वाटतो तुम्हाला? कारण तुम्ही या एक प्रवासाचे घटक आहात शिक्षण क्षेत्रामध्ये. मला तर वाटतं प्रामाणिकपणे की हा बदल फार स्वागतार्ह आहे आणि हा बदल आपण आपल्यामध्ये करून घेतला पाहिजे. कारण अशा शिक्षण पद्धतीमध्ये एक खूप फ्लेक्झिबिलिटी आहे, अपग्रेडेशन करण्याची खूप संधी आहे, त्याचबरोबर हे खूप कॉस्ट सेव्हिंग आहे. आता तुम्ही मला सांगा की स्टॅनफोर्ड, MIT, ऑक्सफर्ड, हार्वर्ड या युनिव्हर्सिटीचे इतके उत्तम कोर्सेस आहेत की जे मुलांना खूप फ्री आहेत. ते ऑलमोस्ट, काही पेड आहेत पण बरेचसे त्यांचे फ्री आहेत की जे आज आपल्याला मिळू शकत नाही. मी या ठिकाणी माझ्या मुलाचंच तुम्हाला उदाहरण सांगते की आज त्यांनी BE कॉम्प्युटर केलं मेकॅनिकल मध्ये आणि आता तो जॉर्जिया टेक मध्ये ऑनलाईन MS करतोय, की ज्याचं कुठेही स्टँडर्ड कमी नाही. पण फायनान्शियल तिथे फिजिकली जाऊन करणे आणि ऑनलाईन करणे याच्यामध्ये पैशाचा जर तुम्ही बघितलं आणि बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर खूप तो फरक होतो. म्हणजे मला काय म्हणायचं की आज इव्हन खेड्यातल्या मुलाला असू दे, कुठल्याही मुलाला असू दे, या सगळ्या गोष्टी तो जिथे आहे, त्याला जिथे इंटरनेट ऍक्टिव्हिटी आहे, जिथे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, तो या गोष्टी सगळ्या करू शकणार आहे. मला सांगा की एखाद्या विषयामध्ये जगातले जे काही 4 महत्वाचे प्रोफेसर असतील की जे ज्ञानी प्रोफेसर असतील त्यांना जर मला आज ऐकायचं असेल तर आज मला शक्य आहे. ज्याला आपण डिस्टन्स स्किलिंग म्हणतो, जे पूर्वी शक्य नव्हतं. म्हणजे पूर्वी आपण फॉरेन कंट्रीज मध्ये का जायचो, अमेरिकेमध्ये का जायचो, UK मध्ये जायचो, कारण तिथे त्या प्रकारचं शिक्षण दिलं जायचं, त्या प्रकारचं ज्ञान दिलं जायचं. पण आज तुम्ही जे काही मॉडर्नायझेशन म्हणताय, डिजिटलायझेशन सॉरी, थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. हा मॅडम.
आवाज येतोय मॅडम? हो. हा, सॉरी, डिस्कनेक्ट झालं होतं थोडं नेट प्रॉब्लेम मुळे तिथं. एकूण ओके, सॉरी. हा म्हणजे मला असं सांगायचं होतं की हे सेल्फ मोटिवेशन त्या विद्यार्थ्याला असेल तर तो ह्या गोष्टी करू शकतो. कारण ऑनलाईन एज्युकेशन असे मोठमोठे कोर्सेस तुम्ही जेव्हा करता, MS करत असता, त्यावेळेला त्याचा ड्रॉप आउट रेट सुद्धा खूप जास्त आहे. खूप जास्त आहे. म्हणजे क्लासरूम टीचिंग मध्ये काय होतं की 100 विद्यार्थ्यांमध्ये आम्ही पूर्ण 100 मुलांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो, की त्याच्यामध्ये A वर्गातला, B वर्गातला, C वर्गातला बुद्धिमत्तेनुसार मी म्हणते की आम्ही इक्वल लक्ष देत असतो. म्हणजे जे मध्यम मुलं आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही तेवढंच कॉन्सन्ट्रेशन करत असतो की तो ऍटलिस्ट पासिंग पर्यंत आला पाहिजे, की जे ऑनलाईन एज्युकेशन मध्ये थोडंफार शक्य होत नाही. पण ही जी बुद्धिमान मुलं असतात ती सेल्फ स्टडीकडे जातात आणि त्याच्यानंतर सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात आणि मग आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे चांगलं करिअर करू शकतात. कोविड-19 हे जगासमोरचं एक संकट जसं म्हणतोय आपण, तसं शैक्षणिक क्षेत्रासाठी एक संधी म्हणून याचा उपयोग करून घेता येईल का आपल्याला? काय चेंजेस होतील किंवा काय तसं? अगदी घेता येतील. कारण आता हे मी जे तुम्हाला सांगितलंय ना की आपल्याला कोविड-19 ही जी परिस्थिती उद्भवली, अचानक या गोष्टी किती आवश्यक आहेत ह्या शिक्षकांना जाणवायला लागल्या, किंबहुना विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांना जास्त जाणवायला लागल्या. कारण वर्क फ्रॉम होम चालू झालं. त्यामुळे पुढे जाऊन या संस्थांना अशा लोकांची किती गरज वाटू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही व्हर्च्युअल क्लास तुमचे सुरू होतील, व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीज तुमच्या चालू होतील. मग आपल्यासारख्यांची किती आवश्यकता राहू शकेल. त्याच्याकरता शिक्षकांनी आपल्याला अपडेट करणं किती गरजेचं आहे. म्हणजे रिअल टाइम बरोबर आपण जाणं किती गरजेचं आहे. ही गोष्ट फर्स्ट टाइम रिअलाइज झाली आणि मला सांगायला आनंदही असा वाटतो की ज्या शिक्षकांनी कधी स्मार्टफोन वापरला नाही त्यांनी ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली. आज झूम सारखं ऍप्लिकेशन वापरून ते लेक्चर्स घ्यायला लागले, प्रॅक्टिकल्स घ्यायला लागले, त्याच्यानंतर झूम ऍपद्वारे परीक्षा घ्यायला लागले. म्हणजे हा सगळा जो बदल आहे, विद्यार्थी म्हणत असाल तर आपल्याकडे विद्यार्थ्यांची संख्या तशी ऑनलाईन सेल्फ स्टडी करणे, ऑनलाईन कोर्सेस करणे अशी खूप आहे. पण आता त्याच्यामध्ये दुपटीने वाढ होईल. त्यामुळे कोविड-19 आपल्याला दाखवून दिलेलं आहे की यू हॅव टू ऍक्सेप्ट ऑल दिस टेक्नॉलॉजी, की ज्याला पुढे जाऊन पर्याय राहणार नाही. त्यामुळे हा अतिशय चांगला बदल आहे असं मला स्वतःला वाटतं. आता त्याच्यामध्ये थोडे फायदे तोटे असणार आहेत. पण या बदलासाठी आपली ग्रामीण शिक्षण व्यवस्था जी आहे ती तयार आहे असं वाटतं तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये? ऍक्च्युअली ज्यावेळेला आपण ग्रामीण भागाचा विचार करतो ना तेव्हा खूप महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, की ज्यावेळेला ऑनलाईन गोष्टी वगैरे करतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती इन्फ्रास्ट्रक्चर, की अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अवेलेबल आहे का. आणि इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असल्यानंतर जो काही कोणी ट्युटर असेल किंवा ज्याला ती व्यवस्था कळली आहे ती सांगणारी व्यक्ती त्या ठिकाणी अवेलेबल आहे का. या ठिकाणी मी तुम्हाला अगदी सांगते की आतापर्यंत आयएस झालेले विद्यार्थी, स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असो, याचं तुम्ही प्रमाण बघा, ते खेड्यातले विद्यार्थी आहेत. आणि आपण जर ह्या सगळ्या संधी त्यांना जर का आपण उपलब्ध करून दिल्या, म्हणजे ऍक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन आपण हे जर त्यांना देऊ शकलो तर निश्चितच त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये ते त्यांना खूप उपयुक्त ठरेल. दुसरी गोष्ट काय आहे की याच्यामध्ये मला प्रामुख्याने असं सांगायचंय की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, ई विद्यालोकासारखे ज्या काही एज्युकेशन्स आहेत, तर त्यांनी काय केलं की दे आर क्वालिटी लर्निंग जे आहे ते ऑनलाईन रुरल क्लासरूम मध्ये एज्युकेशन आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तर त्यांचा मोटो असा आहे की ईच वन टीच वन. म्हणजे आता ह्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सनी ह्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. त्याच्याबरोबर आपले गव्हर्नमेंट्सनी सुद्धा त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की मला वाटतंय HRD मिनिस्टरनी स्वयंप्रभा, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, म्हणजे ह्या गोष्टी ज्या चालू केल्यात ई लर्निंग सेक्टर रुरल एरियामध्ये, ह्या प्रभावीपणे जर आपण राबवल्या
तर मला वाटते की रुरल सेक्टरला सुद्धा फार त्रास होईल असं वाटत नाही. सुरुवातीला आपल्याला ह्या सगळ्या, आणि ऑलरेडी ह्या योजना केलेल्या आहेत की तुमच्या स्वयं प्रभामध्ये 32 DTH चॅनेल्स आहेत, एज्युकेशनल चॅनेल्स आहेत, की तुमच्याकडे जरी कनेक्टिव्हिटी नसेल, जरी इंटरनेट नसेल, जसं तुम्हाला चॅनल्स दिसतात आता, टीव्हीचे चॅनेल दिसतात, त्याच्याप्रमाणे त्यांनी DTH एज्युकेशनल चॅनेल केलेले आहेत. आणि टोटल 32 एज्युकेशनल प्रोग्राम्स त्याच्यामध्ये आहेत. 9th स्टँडर्ड पासून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत त्याच्यामध्ये चॅनल्स दिलेले आहेत की ते तुम्ही बघू शकता. म्हणजे विद्यार्थ्यांना ह्याची एक आवड निर्माण होणं मला वाटते खूप गरजेचं आहे. आणि पुन्हा ज्या वेळेला ग्रामीण भागाचा आपण विचार करतो, ग्रामीण भागाला काय, आपल्याकडे कमवा आणि शिका अशी जी काही योजना होती, आपल्याला चांगली माहिती ती शिवाजी विद्यापीठामध्ये आपण बघितली आहे. तर कमवा आणि शिकामध्ये त्या विद्यार्थ्याला जर ठराविक 4-5 तासाची ड्युटी असेल तर त्या ड्युटीमध्ये तो कॉलेजला जाऊ शकत नाही, करत असतो. आपण हे बऱ्याच वेळेला बघितलंय. पण हा जो बदल आहे त्याला फ्लेक्झिबिलिटी आहे. तू तुझं काम करून तुला जेव्हा शिकायचं तू शिकू शकतोस. शिवाय त्याच्याकडे जी पैशाची अडचण आहे, ग्रामीण भागातला असेल किंवा असं काम करणारा विद्यार्थी असेल, त्याला ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याच्या आवडीचं क्षेत्र तो निवडू शकतो. एक ठराविक गोष्टींमधली जी काही मक्तेदारी होती, म्हणजे जास्त फी असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही, अशा ज्या गोष्टी होतात, आता खूप सुंदर ऑनलाईन कोर्सेस आहेत. म्हणजे गणितचं उदाहरण घ्या, वेजूस अकॅडमी घ्या, ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा म्हणजे प्रायमरी पासून PhD लेवल पर्यंतच्या सगळ्या क्लासेस त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे उत्तम प्रकारचं शिक्षण की ज्याच्यामध्ये उत्तम शिकवणारे प्रोफेसर्स एकत्र येऊन ज्यांनी ही अकॅडमी चालू केलेली आहे. आता इंजिनिअरिंगच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर 3Blue 1 Brown आहे, खान अकॅडमी आहे, बैजूस आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना शाळांना आव्हान देत आहेत त्या, म्हणजे अतिशय येस, शाळा, कॉलेजेस, म्हणजे क्लासरूम टीचिंग मध्ये जे तुम्हाला आजकाल मिळू शकत नाही, पारंपरिक शिक्षण पद्धतीमुळे तुम्हाला जे मिळत नाही आणि जे तुम्हाला ऍडव्हान्स मिळवण्याची आस आहे, अशा विद्यार्थ्यांना गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. आणि ग्रामीण भागाने त्याची खूप भीती वाटून घेऊ नये असं मला वाटतंय. म्हणून मी तुम्हाला म्हंटल की प्रणव मुखर्जी ज्या वेळेला राष्ट्रपती होते त्यावेळेला हे स्वयंप्रभा हे 3 इनिशिएटिव्ह जे आहेत आणि नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी ज्याच्यामध्ये डाटाबेस आहे अकॅडमिक अवॉर्ड्स इश्यूड बाय अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स, आणखीन ह्या 32 जे चॅनल्स त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत, तर हे विद्यार्थी आपल्या खेडेगावामध्ये सुद्धा बघू शकतात. आज सुद्धा अशा काही ऑर्गनायझेशन्स आहेत जिथे रिमोट जागा आहे, त्यावेळेला त्या शाळेतल्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर फोनवर कॉन्टॅक्ट करणे, फोनवर डिस्कस करणे, व्हॉट्सअप ग्रुप्स फॉर्म करणे, त्यांना व्हिडिओ क्लिप्स पाठवणे, अशाद्वारे त्यांचं एज्युकेशन कंटिन्यू ठेवलेलं आहे. कारण आज मला वाटते COVID-19 मुळे साधारण 320 मिलियन स्टुडंट्स अफेक्ट झालेले आहेत या एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये. 320 मिलियन स्टुडंट्स प्रायमरी आणि हे सगळे इथे स्टुडंट्स त्याच्यामध्ये अफेक्ट झालेले आहेत. तर हे सगळं फ्री आहे आणि तुम्हाला जर का सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्याचं नॉमिनल रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळे विद्यार्थी हे करू शकतात. आता आपल्याला ग्रामीण भागाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला इंग्लिश भाषा हा एक साधारण हर्डल्स असू शकतो, महत्वाचा विषय असतो की ज्याची आपल्याला भीती वाटते. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की ऑनलाईन डिजिटल क्लासरूम त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याच्यामध्ये लँग्वेज इज नो बार, तुम्हाला दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा ते समजून घेता येऊ शकतं. ही चांगली फॅसिलिटी आहे. ही सुद्धा चांगली फॅसिलिटी आहे आणि ह्याच्यातून मुलं IIT साठी IS एक्झाम साठी सुद्धा प्रिपरेशन करतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रिपरेशन करतात. म्हणजे या गोष्टी इतक्या अवेलेबल आहेत, पण आपल्याकडे अजून इतका अवेअरनेस नाही किंवा ह्या गोष्टी आपण इतक्या सिरियस लेवलला जाऊन समजवून घेतले नाहीत. पण ह्या घ्याव्या लागतील. मला असं वाटतंय की पुढच्या 5 वर्षामध्ये व्हर्च्युअल क्लासेस आणि व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी झाली तर आपल्याला नवल वाटायला नको. कारण आता इन्स्टिट्यूट असा विचार करायला लागतील की कोण, आता मेडिकल सारखं क्षेत्र आहे, इंजिनिअरिंग सारखं क्षेत्र आहे की जिथे प्रॅक्टिकल्स होतात आणि प्रॅक्टिकल्सला काही पर्याय नाही, मग असे क्लासेस झाले, मग व्हर्च्युअल क्लास आणि व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी होऊ शकते.
त्यामुळे कोविड-19 मुळे झालेले हे सगळे बदल खूप स्वागतार्ह आहेत. ही खूप मोठी संधी आहे आणि हे कोविड-19 निसर्गाने आपल्याला सांगितले की आपल्यामध्ये बदल आपण घडवून आणला पाहिजे. साधारण निसर्गाचा नियम तुम्ही बघितला तर प्रत्येक 5 वर्षाला बदल होत असतात आणि ते तुम्हाला करावे लागतात स्वीकारावे लागतात, आणि ते तर स्वीकारावे स्वीकारावेच लागतात लागतात. आणि प्रभावीपणे हे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायला लागतं, तरच आपण स्पर्धेत टिकून राहतो. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातलेच मुलं जास्त इफेक्टिव्हली हे एनकॅश करू शकतील याची मला खात्री आहे. कारण मी ज्यावेळेला माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून खेडेगावात मी काम करते, त्यावेळेला त्या मुलांची जिद्द, त्या मुलांची बुद्धिमत्ता किंवा ते ज्या पद्धतीनं इनोव्हेटिव्हली विचार करतात, एखाद्या गोष्टीवरचा क्रिटिकल अनालिटिकल स्टडी करतात, हे मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे ऑनलाईन एज्युकेशन मॉडेल जे आहे ते ग्रामीण भागामध्ये चांगलं सक्सेस होईल असं मला वाटतंय. इन्फ्रास्ट्रक्चर ही गोष्ट आहे, पण त्याला सुद्धा पर्याय आपण काढू शकतो आणि ह्या गोष्टी प्रभावीपणे करू शकतो. निश्चितच मॅडम, ज्या विषयाकडे मला थोडं नंतर जायचं होतं तो विषय तुम्ही घेतला, तुमचं ट्रस्टच्या माध्यमातून चालू असणारं काम. थोड्या वेळापूर्वी आपण प्रश्न घेतला की आधुनिकीकरण ते आताधुनिकीकरण. तसंच या ठिकाणी आपण बोलत असताना एकदा तुम्ही मला सांगितलेला किस्सा आठवतोय की ट्रस्टची स्थापना का झाली, त्याचा जो विषय आहे. म्हणजे डॉक्टर अनिता पाटील ज्या वेळेला गावी सासरी पोहोचल्या त्यावेळेचा पहिला दिवस, तो थोडा श्रोत्यांसाठी असू दे यासाठी की आज तुम्ही बोलताय शिक्षण क्षेत्रातले एक एक्सपर्ट म्हणून बोलताय, वैद्यकीय क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून बोलताय, तर मला सगळे प्रेक्षक जे आहेत त्यांना सांगायला आवडेल की मॅडमांनी स्वतः या ठिकाणी पुण्यातला भारतीय विद्यापीठातला कोविडचा पूर्ण वार्ड आता कंट्रोल केलाय, मॅनेज केलेला आहे. तो अनुभव आपण या ठिकाणी मॅडम सगळ्यांच्या बरोबर शेअर करूया. तो किस्सा थोडासा तुम्ही सांगितला तर बरं पडेल. म्हणजे ते आधुनिकीकरण ते अत्याधुनिकीकरण आणि ट्रस्टची सुरुवात याचा कुठेतरी आपल्याला मेळ घालता येईल मॅडम. कोविडच्या वॉर्डशी माझा तसा संबंध नाहीये. आमचं हॉस्पिटल आहे, तिथे प्रभावीपणे काम चालतं. आमच्या ज्या डायरेक्टर आहेत डॉक्टर स्मिताताई जगताप, या त्याचं काम अतिशय प्रभावीपणे त्यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी चालू आहेत. ट्रस्टची जी स्थापना आहे, माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदाच ज्या वेळेला सासरी चालले होते, माझे पती हे पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्यामुळे आमच्या ड्युटीच्या वेळा ह्या निश्चित नसतात. त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांची ड्युटी संपेल त्यावेळेला आम्ही आमच्या गावाकडे जायचो. तर असं ज्यावेळेला आम्ही गावामध्ये पोहोचलो त्यावेळेला गावात साधारण रात्रीचे 1:30-2 वाजलेले होते आणि जेव्हा आम्ही आमच्या गावाच्या देवळाजवळ पोहोचलो त्यावेळेला ती अशी बरीच गर्दी होती त्या देवळाजवळ. तर मी फक्त गाडीतून असं विचारलं की बाबा काय झालंय. तर माझ्या पतींनी विचारलं, पण गावातल्यांनी एकट्याने सांगितलं की बाबा आपल्या गावातल्या एका माणसाला साप चावलाय. तर मी म्हटलं साप चावलाय तर तुम्ही त्यांना देवळात का ठेवताय. तर माझे पती म्हटलं की तू थोडं उतरून बघ की तो विषारी आहे का बिनविषारी आहे की काय झालंय, त्याच्याप्रमाणे काही त्याची लक्षणं आहेत का. तर म्हटलं ठीक आहे, मी उतरून बघते. आणि आमचं जे घर आहे ते मंदिराच्या समोर आहे आणि साधारण गावात एखादी गाडी जेव्हा येते किंवा माझ्या सासूबाई जेव्हा आम्ही येणार आहे त्यावेळेला त्या जाग्या असतात आणि तेव्हा आमची गाडी आलेली त्यांनी बघितली होती आणि त्यांना माहित होतं की हे असं साप चावलेला माणूस त्या देवळामध्ये आहे. आणि मी गाडीतून उतरतीये आणि उतरून मी देवळात जात होते तेवढ्यात जोरात माझ्या सासूबाईंनी हाक मारली की अनिता थांब. आता लग्न झाल्यावर पहिल्यांदा सासरी चालले होते. सासूबाई म्हणतायत अनिता थांब, पाठीमागं फिर. तर मला असं झालं की मला कळेना म्हणजे की नेमकं काय झालं. तर मी त्यांना विचारलं की काय झालं. तर नाही म्हणाल्या. जर साप चावलेल्या माणसाला एखाद्या स्त्रीनी बघितलं तर ते विष चढतं, ते विष भिनतं. आता विष चढतं भिनतं म्हणजे तो नंतर माणूस मरतो असा साधारण अर्थ होता. आणि माझी अशी अवस्था झाली की 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना मी डॉक्टर आहे, माझे पती पोलीस निरीक्षक आहेत, तर अशा वेळेला असं सगळं बॅकग्राऊंड असताना माझ्या सासूबाई असं सांगतात, त्यावेळेला मला असं वाटलं की शिक्षणाचा उपयोग शून्य आहे. म्हणजे आजही जी काही अंधश्रद्धा आहे ती आपल्याला काढून टाकावी लागेल. आणि तरी सुद्धा मी थोडं जबरदस्तीने समजा गेले असते आणि कारण त्याला साप चावून 2-3 तास झालेले होते, समजा तो पॉइझनच असेल आणि मी देवळात गेले आणि त्या माणसाला काय झालं
तर हा वेगळाच विषय विषय झाला होऊ असता. शकला असता. त्याच्यामुळे मी थोडंसं कंट्रोल केलं, पण मी चौकशी केली, आमची गाडी दिली आणि त्याला आम्ही CPR ला पाठवून दिलं. ती व्यक्ती ठीकही झाली. पण मग आम्ही दोघांनी असं ठरवलं, की आमचा असा थोडा डोंगराळ भाग आहे. याच्यापेक्षा सुद्धा डिलिव्हरीमध्ये ज्या वेळेला बायकांना प्रॉब्लेम यायचा, त्यावेळेला आमच्याकडे गाडीच नव्हती. म्हणजे भागात ॲम्ब्युलन्सच नव्हती. हँड प्रोलॅप्स असेल, तिला काही वेगळ्या आणखीन काही त्रास होत असेल, तर अशा वेळेला ॲम्ब्युलन्स ही अत्यावश्यक आहे. हा आम्ही असा विचार केला दोघांनी आणि त्वरित आम्ही एक ॲम्ब्युलन्स चालवली आणि अतिशय उत्तमरित्या ती चालली. पहिल्याच 5 वर्षामध्ये साधारणतः 360 लोकांचे प्राण केवळ त्या रुग्णवाहिकेमुळे वाचू शकले. हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. निश्चितच मॅडम, म्हणजे तो एक दृष्टिकोन लागतो समाजाच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यासाठी काम करता येईल किंवा करता येईल या पद्धतीचा. निश्चितच एक डॉक्टर ही सामाजिक संस्थेची जबाबदारी, त्याचबरोबर एक तुमच्यामध्ये उद्योजक जडलेला आहे. सातत्याने काही ना काहीतरी उपक्रम तुमचे चालू असतात. आज एक कोविड-19 मुळे पसरलेली एक निराशा की बरेचसे रोजगार जातील, नवीन संधी काही उपलब्ध होतील. तर तुमचे जे याच्या व्यतिरिक्त पॅरलली वेगवेगळ्या लोकांना उभं करण्यासाठी जे उपक्रम चाललेले असतात त्याची थोडीशी माहिती. हे पर्सनल लेवलचे प्रश्न एवढ्यासाठीच मॅडम की आता जो आपला श्रोते वर्ग आहे, आपल्या ज्या संवाद मालिका सगळ्या चालू आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या समोरचं हे आव्हान आहे की आर्थिक दृष्ट्या जे काही या ठिकाणी संकट ओढावलेलं आहे, त्याला कोणकोणत्या वेगळ्या वेगळ्या अँगलने आपल्याला फेस करता येईल, समोर जाता येईल. म्हणून हा थोडासा प्रश्न की उद्योजक म्हणून तुम्ही जे काही या ठिकाणी उपक्रम राबवता किंवा इतरांना उभं करण्यासाठी मदत करता, ते काय प्रयत्न आहेत किंवा कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळतो, या पुढची भूमिका परत काय असणार? कोविड-19 मुळे आपल्या साधारण एक लक्षात आलंय की आरोग्य व्यवस्था ही किती आवश्यक आहे. डॉक्टर किती आवश्यक आहे, पॅरामेडिकल स्टाफ किती आवश्यक आहे, त्याच्यातले नर्सेस असतील, वॉर्ड बॉय असतील, म्हणजे यांचं महत्व किती आहे. आणि त्याच बरोबरीने एक पोलीस विभाग सुद्धा किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. कारण मेजरली कोविड-19 ही जी समस्या होती ते ह्या 2 सेक्टरनी खूप चांगल्या रीतीने सांभाळलेली आहे. की जो प्रिव्हेंटिव्ह प्रोटोकॉल असेल तो पोलीस खात्याकडून सांभाळला गेला, जो आरोग्य विभागाची जबाबदारी असेल ती डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, बाकी त्यांची सगळी जी काही यंत्रणा होती. तर रोजगार उपलब्ध करत असताना मी कायम जेव्हा विचार करते त्यावेळेला मला असं वाटतं की ग्रामीण भागातली जी काही मुलं आहेत तर त्यांच्याकरता अशा संधी आपण उपलब्ध केल्या पाहिजे की त्या कायमस्वरूपी लागणार आहेत. की आता नर्सेसची डिमांड खूप आहे, तर चांगल्या प्रकारचं शिक्षण, मी चांगल्या प्रकारचं शिक्षण म्हणते आपल्याला, की चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन आपल्याला वॉर्ड बॉय असतील, नर्सेस असतील, तर या गोष्टी आपल्याला कशा करता येऊ शकतील. दुसऱ्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या चालू राहणार आहेत, पण आरोग्य सेवा किती महत्वाची आहे हे खूप आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मी जेव्हा आपल्या भागातले काही कॉलेजेस बघते, नर्सेस बघते, त्या म्हणजे नर्सिंग कॉलेजेस बघते, त्यावेळेला मला असं वाटतं की अजून प्रभावीपणे आपण त्यांना ट्रेनिंग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना त्या क्षेत्रामध्ये उतरवू शकतो. बाकीच्या आपण बचत गटांचं काम करत असतो, छोटे मोठे उद्योग असतात, त्या गोष्टींमध्ये फार फरक पडेल असं मला वाटत नाही. ते आता तुम्ही आणखीन 1-2 महिन्यानंतर ज्या वेळेला कोविड-19 थोडंसं संपेल किंबहुना लोकांना त्याची सवय होईल, लोक कोविड-19 बरोबर जगायला सुरुवात करतील, त्यावेळेला ह्या गोष्टी सगळ्या नॉर्मल होतील असं मला वाटतं. पण आताची जी गरज आहे, म्हणजे कोविड-19 आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की महत्वाचं सेक्टर काय आहे, म्हणजे तुमचं बजेट करत असताना सुद्धा कोणत्या घटकावर तुम्ही किती खर्च केला पाहिजे आणि ही सक्षम कशी असली पाहिजे, किंवा तुमचे मेडिकल कॉलेजेस किती असले पाहिजे, तुमची लोकसंख्या किती आहे, प्रत्येक माणसामागे किंवा प्रत्येक 2-3 लोकांमध्ये हा मेडिकलचा जो स्टाफ आहे तो किती करायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही शाखा आहेत, होमिओपॅथीच्या आहेत, आयुर्वेदाच्या आहेत, युनानी आहेत, तर या लोकांना आपल्या व्यवस्थेमध्ये कसं समाविष्ट करून घेता येऊ शकेल. त्याच्याच बरोबर शिक्षण क्षेत्रातले जे काही बदल आहेत ते आपल्याला सांगितले. त्याच्यानंतर तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चरवर उगाचच खर्च करत असता
त्या गोष्टी तुम्हाला कशा कपात करता येतील, म्हणजे नको त्या गोष्टी कपात करून तुमचं स्टँडर्ड तुम्हाला कसं वाढवता येईल, अशा अनेक गोष्टी कोविडनी आपल्याला शिकवल्या. तर त्याच्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये जे लोक लागणार आहेत आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलांना आपण या पद्धतीनं ट्रेनिंग देऊ शकतो असं मला वाटतं, की म्हणजे साधा आपण त्याच्याकडे फोकस करायला पाहिजे. त्या मोठ्या रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत असं आपल्याला इनडायरेक्टली म्हणता येईल सगळं त्याच्याबद्दल. येस येस, लॅब टेक्निशियन असेल, नर्सेस असतील, वॉर्ड बॉय असतील, तर ह्या लोकांची खूप गरज आहे, आज डॉक्टरांची गरज आहे. कोविड-19 मध्ये पुण्यामधली सगळी परिस्थिती तुम्ही बघताय, अनुभवताय सगळी त्याच्या बाबतीत. मला वाटतं इतक्या वर्षांच्या मध्ये का पहिल्यांदाच एक मेट्रो सिटी इतक्या स्तब्ध झालेली आहे, जग स्तब्ध झाले तसं ती स्तब्ध झालेली आहे सगळी त्याच्या बाबतीत. तर त्याचे मानसिक दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या जे परिणाम जे म्हटलं जातं, कोविड आल्यामुळे बाकीचे आजार काही दिसतच नाही, त्याची चर्चाच होत नाही वगैरे, याच्या बाबतीत तुम्ही कसं बघताय, काय तथ्य आहे या गोष्टींच्या मध्ये? याला एकच कारण आहे की तो एक जो प्रिव्हेंटिव्ह प्रोटोकॉल केलेला आहे ना, की सोशल डिस्टन्स आपण ठेवायला पाहिजे, मास्क वापरला पाहिजे, किंवा आता बऱ्याच ठिकाणी व्हॉट्सअप वरती काही मेसेजेस येत असतात, कोणी कोणाला सांगत असतं, त्यामुळे रोज एक नवीन बातमी असते कोविडच्या बाबतीत, की भाजीच्या पिशवीला असतो, दुधाच्या पिशवीला असतो, बाहेरून जाऊन आलो की तो कपड्यांना चिकटलेला असतो, ग्लासवर 8 तास राहतो, म्हणजे खूप गोष्टी वाचल्या जातात. आणि खूप लोक काही काही वेगळं वेगळं सांगत असतात, की बाबा तुम्ही हळद दूध प्या, सकाळी गुळण्या करा, त्याच्यानंतर गरम सूप सारखं घ्या, गरम पाणी घ्या, हे ज्याच्या त्याला ज्याची माहिती मिळत असेल त्याच्याप्रमाणे तो समाजासाठी अपडेट करत असतो. मग आता झालंय कसं, की लॉकडाऊन असल्यामुळे बरेच लोक घरी आहेत, बरेच लोक निवांत आहेत, त्यामुळे त्यांना हा विचार करायला सुद्धा खूप वेळ आहे. एरवी आपण धावपळ करत असतो आणि आपल्याला खूप डोकं दुखत असतं, कधी छातीत सुद्धा दुखत असतं, पण आपण दुर्लक्ष करत असतो, नाही नाही आज काम फार आहे, आता नाही जाता येणार, म्हणजे मी 4 दिवसांनी जाईल. पण आता तसं नाही झालेलं आहे ना, की बाकी सगळ्यांच्याकडे वेळ आहे, त्यामुळे साधारणच विचार केल्यानंतर तो एक ताण येत असतो. आणि जशा आपण बातम्या बघतो की बाबा आज अमुक अमुक याची डेथ झाली, आज अमुक अमुक त्याची डेथ झाली, तर आपलं लगेच मन विचलित होतं. त्याच्या पाठोपाठ एक दुसरी बातमी येते की अरे ह्यांना डिस्चार्ज मिळाला, म्हणजे त्यांचं स्वागत करताना, किंवा एवढे लोक बरे झाले, हे बरे झाले, त्यामुळे पुन्हा आपल्या मूड मध्ये बदल होतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये इतकं घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये असं मला स्वतःला वाटतं, की तुम्ही जो काही प्रिव्हेंटिव्ह प्रोटोकॉल ठरवून दिलेला आहे, की सोशल डिस्टन्स तुम्ही मेंटेन करा, मास्क चांगल्या ह्यानी वापरा, स्वतःचं तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या आणि व्यवस्थित तुम्ही जेवा. याच्याकरता आपलं जेवण अतिशय उत्तम आहे, भात भाजी आमटी पोळी, हा काय जो काही व्यवस्थित आपला आहार आहे, हा आहार व्यवस्थित घ्या आणि सकारात्मक विचार करा. आणि आपल्याकडे जो रिकामा वेळ आहे तो चांगल्या गोष्टींसाठी शक्यतो आपण व्यतीत केला की मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं, असं माझं मत आहे. एक शेवटचा प्रश्न मॅडम या ठिकाणी विचारतोय, की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळं एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो घरकाम करणाऱ्या महिलांचा. मी सातत्यानं हा प्रश्न प्रत्येक सेक्टरमध्ये विचारतो. त्याचं कारण आहे, कारण त्यांना काहीतरी सस्टेनेबल आपल्याला काहीतरी ऑप्शन्स उपलब्ध करून द्यायचे. तर घरकाम करणाऱ्या महिलांना काही सोसायटीनी मीटिंग घेऊन बंद केलं, काहींनी पेमेंट दिलं, काहींनी दिलं नाही, काही लोकांनी राशन दिलेलं आहे. पण इथून पुढचा काळ जो आहे तो सुरक्षित, म्हणजे घर सुरक्षित राहिला पाहिजे आणि घरातलं काम पण झालं पाहिजे. तसंच त्या महिलांचा रोजगार सुरू झाला पाहिजे, पण त्या सुरक्षित असायला पाहिजे. असे काही स्टँडर्ड एसओपी आहे का, की या महिलांनी कामावर येत असताना या फॉर्मॅलिटीज केल्या किंवा ही प्रिकॉशन घेतली तर त्या काम करू शकतील, असं काही आहे किंवा असं काही ठरवता येईल आपल्याला? एसओपी करता येऊ शकते आपल्याला, कारण याच्यामध्ये आपल्याला एकच खात्री करून घ्यावी लागते की जी बाई आपल्याकडे घरी कामाला येणार आहे तिचं आरोग्य चांगलं आहे का, तिला काही इन्फेक्शियस डिसीज आहे का, की त्याचा आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे अशा गोष्टी, किंवा एक साधारण असं झालंय की आपल्याकडे ज्या बायका कामा करायला येतात ते त्यांचे राहण्याचं जे ठिकाण असतं ते खूप गर्दीत आता सध्या असतं, झोपडपट्टीच्या ह्याच्याकडे, स्लम एरियामध्ये असे हे कामगार आपले राहत असतात आर्थिक परिस्थितीमुळे. तर आपल्याला अशी भीती वाटते की बाबा त्याच्यातून त्याचा आपल्याकडे प्रसार होईल का, किंवा आपल्याकडे ज्या बायका काम करतात त्या आणखीन 2-3 ठिकाणी काम करत असतात, म्हणजे ऑटोमॅटिकली त्यांचा एक संपर्क असतो तो जास्त लोकांबरोबर येत असतो. बरं,
त्या बाईला सुद्धा माहित नसतं की आता परिस्थिती कशी झाली आहे की प्रत्येक जण प्रत्येकाकडे संशयाने बघतो, की आपल्याला माहिती नाही की आपल्याला आहे का कोविड, का मी कॅरियर आहे, म्हणजे माझी परिस्थिती काय आहे हे मलाही आज माहिती नाहीये. पण ही गोष्ट आपल्याला वाटते की बाबा ती एक आज 3 ठिकाणी काम करून आलेली आहे, साधारण 12 ते 13 लोकांशी तरी तिचा संपर्क होऊ शकतो. साधारणतः 2 ते 3 लोक ज्या घरामध्ये राहत असतात तसं जर आपण ऍव्हरेज धरलं तर मग आपल्याला असं वाटतं की इतक्या लोकांचा तिच्या ज्या काही वस्तू असतील, हँडलिंग होत असेल, त्याच्यातून आपल्याला तो संसर्ग होऊ शकेल का, अशी आपल्याला भीती वाटायला लागते. त्याच्यामुळं ही समस्या निर्माण झाली आहे. पण आम्ही काही सोसायटीच्या चेअरमनशी आम्ही स्वतः बोललो, की कोल्हापूरमधून मला एक 2-3 फोन आलेले होते. तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा म्हणजे त्या ज्या असतील त्यांना असं वाटत होतं की तुम्ही तुमचे कपडे थोडेसे चेंज करून सगळं हायजेनिक हे काही असेल तर तुमचं काही प्रोटोकॉल असेल किंवा तुम्ही तिची एक वैद्यकीय तपासणी करून घ्या, की हे मेडिकल सर्टिफिकेट खूप गरजेचं आहे, ते आपल्याला त्यांच्याकडून घेता येऊ शकेल आणि तिला या आजाराविषयी एक प्रकारचं ओरिएंटेशन पण द्यायला पाहिजे आपल्याला, की हा नेमका आजार का आहे, की या सगळ्या लोकांची मानसिकता अशी का आहे. तर आता मी तुम्हाला त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगते, की माझी मैत्रीण आहे आणि तिला कोविड वॉर्डमध्ये ड्युटी आहे. तर तिच्या बाईनी सांगितलं कामवालीने, की मॅडम तुम्ही उद्यापासून ड्युटीला चाललात तर मी तुमचं काम करणार नाही. अरे बापरे. आणि ती येत नाही. येत नाही. बरोबर. गेले 3 दिवस ती येत नाही. बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही बाजूनं समस्या दोन्ही बाजू आहेत. पण विचार मला केला असं पाहिजे. वाटतं, की ज्यांच्याकडे त्या बायका कामाला येतात त्यांचा आपण विचार केला पाहिजे, की साधारण आता हा जो पीक पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण जरी त्यांना कामाला नाही बोलवलं, तरी आपण त्यांना फुल पगार न देता किमान अर्धा पगार द्यावा किंवा तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित होतीये की नाही याची माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपण काळजी घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं. 1-2 महिन्यांनी इतके प्रॉब्लेम्स यायचे नाहीत, पण कोविड-19चा ठसा जो आहे ना, तो कायमस्वरूपी आता राहणार आहे. राहणार आहे, सोबत म्हणजे राहणार आपल्या. हो. कारण पूर्वी कसं असायचं, घरात येताना हातपाय धुवायला लागायचे. म्हणजे पटकन आत येता यायचं नाही. म्हणजे परत एकदा त्या गोष्टी येतील. ओल्ड हिस्ट्री इज रिपीट गोल्ड, अगेन म्हणता येईल. हिस्ट्री रिपीट्स, रिपीट ओल्ड इज गोल्ड ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या व्हायला लागतील. निश्चितच मॅडम, अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेवर कोविड-19चा झालेला परिणाम आणि टेक्निकल बदल जर स्वीकारले तर त्याचं काय भविष्य आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली. निश्चितच आमच्या प्रेक्षकांना याच्यातून माहिती चांगल्या पद्धतीची मिळेल. आपल्या पुढच्या करिअरसाठी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आणि आपण या ठिकाणी आजच्या या चर्चासत्रासाठी वेळ दिला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मलाही आपण संधी उपलब्ध करून दिली माझं मत प्रदर्शित करण्याकरता, संवाद साधण्याकरता. मी आपल्या सर्वांना सांगते की कोविड-19च्या बाबतीत आपण प्रिव्हेंटिव्ह प्रोटोकॉल अतिशय सावधानतेने बाळगा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. आपल्या सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद. आभार. थँक यू.